तर नाना, आज तुम्ही या ठिकाणी शिवसेनेची जी बैठक घेतलेली आहे, तर आता हे कशा पद्धतीने तुमचं हे आखणी असणार आहे या ठिकाणी मंगळवेढा? नक्कीच जिल्हाभर आता त्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद लागलेले आहेत आणि जिल्ह्यामध्ये 68 जिल्हा परिषद आहेत आणि पंचायत समिती त्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये या जिल्हा परिषद पंचायत समितीला शिवसेना पक्षाच्या वतीनं सामोरं जातो आहे. मग आज अक्कलकोटमध्ये आमचे सीतारामजी मेत्रे साहेब आहेत, दक्षिणमध्ये अमरजी पाटील, रतिकांत पाटील आहेत, मोहोळमध्ये आमचे चिरंजीत चौरे बारसकर आहेत, माड्यामध्ये आमचे संजयजी कोकाटे, आनंदजी टोनपे, तात्या गोडगे, संभाजी सातव, महेशजी चिवटे आहेत, करमाळ्यामध्ये देखील आमचे महेशजी चिवटे आहेत आणि माळशिरसमध्ये आमचे सतीजी सपकाळ, पंढरपूरमध्ये मी स्वतः आहे आणि मंगळवेढ्यामध्ये त्या ठिकाणी आबा आणि आम्ही सगळेजण मिळून काम करतो. एकंदरीत जनतेच्या मनामधला आम्ही त्या ठिकाणी गावभेटी दरम्यानच्या काळामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानं आम्ही गावागावामध्ये गावभेटीच्या निमित्तानं गेलो आणि मायबाप मतदाराच्या जनतेच्या मनामध्ये काय विचार आहे, त्यांच्या काय सूचना आहेत, त्यांचा काय विचार आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्यावरती उमेदवारी लादण्यापेक्षा त्यांचे विचार जाणून घेऊन त्या पद्धतीने त्यांच्या सूचनाचं पालन करून आपण उमेदवारी दिली गेली पाहिजे असं एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश होता आणि त्या आदेशाचं पालन करून आम्ही गावभर गावभेटी दौरा केला. एकंदरीत एकनाथजी शिंदे साहेबाबद्दल आणि शिवसेनेबद्दल ती जनतेमध्ये अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. लोकांच्या मनामध्ये हृदयामध्ये त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबाबद्दल आणि त्यांच्या केलेल्या कामाबद्दल अतिशय आनंद आणि सकारात्मकता आहे आणि म्हणून त्याचा प्रत्यय सुद्धा आम्हाला नगरपालिकेमध्ये आलाय. जवळपास 11 नगरपालिकापैकी 3 पूर्णता आणि त्या ठिकाणी 2 आमच्या विचाराच्या नगरपालिका पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये यश मिळालेलं आहे. म्हणून तसं पाहिलं तर क्रमांक 1च्या पसंती आम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळाली आणि जिल्ह्यामध्ये आमचा एकही आमदार नाही, एकही खासदार नाही किंवा मंत्री नाही आणि अशी परिस्थिती असताना आमची मैत्रीपूर्ण लढत ही भाजपच्या बरोबरती झाली. सरळ 6 ठिकाणी आम्ही आणि भाजप समोरासमोर लढती केल्या आणि 3 ठिकाणी आम्ही आघाडीच्या माध्यमातून लढलो आणि 2 ठिकाणी आमच्या युती झाल्या. तर अक्कलकोट असेल, महेंदरगी असेल, मोहोळ असेल, पंढरपूर मंगळवेढा असेल, सांगोला असेल, कुर्डवाडी असेल, या ठिकाणी आमच्या मैत्रीपूर्ण लढत झाल्या आणि बार्शी आणि अकलूजमध्ये युती झाली. तर आम्हाला दुधनीमध्ये चांगल्या पद्धतीचं यश मिळालं, त्याचबरोबर मोहोळमध्ये चांगल्या पद्धतीचं यश मिळालं, अक्कलकोटमध्ये देखील आमची सत्ता आली. अशा 3 ठिकाणी धनुष्यबाणाला सत्ता आली आणि पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये आमच्या विचाराच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला यश मिळालं. जिल्हा परिषद आणि त्या सगळ्या गोष्टी असताना हे जनतेचा आम्ही कौल पाहता एवढा चांगला प्रतिसाद, मला हेच सांगायचं, मला जिल्हा परिषदकडेच यायचं आहे की आमच्याकडे एकही आमदार नसताना, खासदार नसताना आणि समोर आमचे मित्रपक्षाकडे 4-4, 5-5 आमदार असताना, पालकमंत्री असताना देखील आम्हाला जनतेने एवढ्या चांगल्या पद्धतीचा कौल दिला. आमची युती नाही झाली, आम्हाला मैत्रीपूर्ण लढत लढावी लागली. त्या परिस्थितीमध्ये नंतर आम्ही महानगरपालिकेला देखील युतीच्या बाबतीमध्ये आमच्या चर्चा झाल्या. थोड्याशा चर्चा पुढे गेल्या नाहीत. दुर्दैवानं आम्हाला तिथं देखील मैत्रीपूर्ण लढत लढावी लागली आणि आज सुद्धा शिवसेना पक्षाकडनं आमच्या युतीच्या बाबतचा प्रस्ताव आमचा नाही अशातला नाहीये. भूमिका एकच आहे की युती केव्हा होते तर दोन्ही विचार एकत्र येतात आणि त्या ठिकाणी त्या विचारानुसार आपल्याला पुढील युतीच्या बाबतीतच्या वाटाघाटी केल्या आणि विचाराचं आदानप्रदान देवाणघेवाण झालं तर मला वाटतं त्याला तोंड फुटतं. परंतु आम्ही सातत्यानं त्यांच्याकडे त्या ठिकाणी प्रस्ताव दिलेला आहे. 1-2 दिवसामध्ये काय प्रस्तावाला प्रतिसाद मिळतोय ते आपण पाहू, परंतु प्रस्ताव येईल याची वाट बघत बसणारे आम्ही शिवसैनिक नाहीत. आम्ही रडणारे शिवसैनिक, आम्ही लढणारे शिवसैनिक आहेत. त्याच्यामुळे आमचं पूर्णपणे 11च्या 11 तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला सामोरं जाण्याची तयारी, स्वतंत्र जाण्याची तयारी आम्ही पूर्ण करून घेतलेली आहे. सगळ्या औपचारिकता पूर्ण झालेल्या आहेत. परंतु आपण स्वतः काही घोषणा करण्यापेक्षा चर्चा अंती त्या ठिकाणी घोषणा केलेली कधी बरी, परंतु आपल्याला भविष्यामध्ये दगाफटका पण होऊ नये, आपल्याला काही झोपीत त्या ठिकाणी आपल्याला अंधारात विश्वासघात होऊ नये किंवा काही ह्या गोष्टीची आम्ही त्या ठिकाणी खबरदारी म्हणून आम्ही आमची पूर्ण तयारी केलेली आहे.
तरी आमची शिवसेना पक्षाची स्वतंत्र लढण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. परंतु जर का युतीचा प्रस्ताव आला तर नक्कीच त्यांचं आम्ही स्वागत करू आणि त्याच्यावरती आम्ही चर्चा करायला त्या ठिकाणी तयार आहोत. जसं की आता नगरपालिका झाल्या, महानगरपालिका झाल्या, पर्याय पक्ष म्हणून आपल्या धनुष्यबाण बघितले जाते. नक्कीच आज मायबाप जनता जनार्दन मतदार राजाचंच मत आहे की एकनाथजी शिंदे साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी पर्याय म्हणून पुढे आला पाहिजे. आणि जनतेतनं जर काही एवढा चांगल्या पद्धतीनं कौल असेल तर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी थांबणं कितपत योग्य आहे. त्याच्यामुळे आम्ही देखील त्या ठिकाणी जनतेच्या मताचा आदर करूनच त्या ठिकाणी ह्या निवडणुकीला सामोरं जातो. मंगळवारात कशा रणनीती असणार आहेत मंगळवारात? नक्कीच तुम्हाला प्रश्न साधा जरी असला तर नक्की आपण मागच्या काही थोड्याशा भूतकाळात घडलेल्या घटनांवरूनच तुम्हाला त्याचा अंदाज घ्यायचा आहे. परंतु मला काय वाटतं, कारण नगरपालिकेला तुमच्या विचारांचं मोठा किंवा छोटा श्रीकृष्णानं सुद्धा आपल्या सुदाम्याला विसरला नाही, त्याचे पोहे गोड मांडले. परंतु कदाचित आमचा श्रीकृष्ण मला वाटतं सुदाम्याचे पोहे त्यांना गोड वाटत नाहीत आणि म्हणून शेवटी सुदाम्याला तर कशाची त्या ठिकाणी आशा नाहीये. परंतु तो सुद्धा प्रेमाला भुकेजलेला आहे. परंतु त्या ठिकाणी जर का आमच्या सहकार्याला त्या ठिकाणी आमच्या बरोबर बसायचंच नसेल तर त्याला आम्ही तर काय करू शकतो. म्हणजे स्वतंत्र तुम्ही आमचे पर्याय आहेत ना, अनेक आहेत. स्वतंत्र आहे, आमच्याकडे अनेक पर्याय खुले आहेत, आमच्याकडे अनेक ऑप्शन आहेत. परंतु आम्ही नैसर्गिक ऑप्शन जो आहे तो पहिला त्या ठिकाणी चर्चा करू आणि जर का त्या ठिकाणी मग तसे काही नाही झालं तर आम्ही आमची रणनीती येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसून येईल. भगीरथ बालकेंना आमदार समजा नव्हतं, भाजपमध्ये आले तर नक्कीच स्वागत आहे असं त्यांनी म्हणले. खरं सांगू की आमचा पक्ष हा स्वतः कष्ट करून स्वतःच्या हिमतीवरती आमचा गावखेड्यातला साधा कार्यकर्ता असू दे, शिवसेना पक्षाची निर्मितीच मला वाटतं प्रस्थापिताच्या विरोधामध्ये लढायची झालेली आहे. त्याच्यामुळे 80% समाजकारण 20% राजकारण ह्या तत्वावरती त्या ठिकाणी शिवसेना चालतोय. त्याच्यामुळे आम्ही कधी कुणाला दुसऱ्याचं चांगलं दिसते म्हणून आम्ही घेणार नाही, तर आम्ही आमचंच कसं मोठं करून त्याच्यात मनगटात कसं बळ येईल हे त्या ठिकाणी आम्ही आमच्याच माणसाला बळ देऊ. आम्ही आयतं कुणाची तरी लेकरं त्या ठिकाणी पळवणार नाही, एवढंच मी त्या निमित्तानं आपल्या सांगतो. आमच्याबरोबर ते स्वतः त्यांची तयारी असेल तर आमची तयारी आहे, पण त्यांची तयारी नसेल तर आमची पण तयारी नाही. त्याच्यामुळे असं काही नाही की आम्ही काही मनानं खचलेली माणसं नाहीत. आम्ही शिवसेना त्या ठिकाणी हातावर भाकर आणि ठेचण कांदा घेऊन लढणारी शिवरायांची मावळे आहेत आणि भगवा हातात आहे. आणि तोच वारसा, विचाराचा वारसा छत्रपती शिवरायांचा, डॉक्टर बाबासाहेबांचा, हिंदू हृदय सम्राटांचा, नाजी दिघे साहेबांचा आणि आम्ही आता एकनाथजी शिंदे साहेबांबरोबर त्याच विचाराचा वारसा घेऊन पुढे जातो. त्याच्यामुळं आम्ही शिवसेना त्या ठिकाणी आहे या प्राप्त परिस्थितीमध्ये जसं येईल तसं त्या ठिकाणी त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची मानसिकता आम्ही ठेवतो. त्याच्यामुळं मतदार राजाला एवढंच सांगेल की त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांनी, शिवसेना पक्षाने या 3 वर्षामध्ये अनेक आपल्यासाठी चांगल्या योजना केलेल्या आहेत. योजना नुसत्या घोषित नाहीत केल्या तर त्या योजनेचा प्रत्येक जण आपण त्या ठिकाणी लाभार्थी आहोत. मग लाडक्या बहिणीच्या माध्यमातून रक्ताचा भाव सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ओवाळणी करत असताना मागं पुढे पाहतो, पण न चुकता महिन्याला 1,500 देण्याची भूमिका माझ्या लाडक्या बहिणीसाठी केलेली आहे. लेक लाडकी योजना आणलेली आहे, अर्ध तिकिटाची योजना आणलेली आहे, अन्नपूर्णा योजना आणलेली आहे, उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये पीक विमा केलेला आहे, मागल त्याला शेततळ, मागल त्याला सौर ऊर्जा, लाईट बिल माफ केलेलं आहे. जूनमध्ये त्या ठिकाणी कर्ज माफीची घोषणा झालेली आहे आणि तरुणांसाठी सुद्धा उद्योग त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून नक्कीच जनता ही त्या ठिकाणी जाणून आहे आणि मला वाटतं जनतेनं सुद्धा आजपर्यंत असा नेता पाहिलेला नाही. आतापर्यंत राज्यकर्त्याकडे बघण्याचा जनतेचा दृष्टिकोन हा नकारात्मक झालेला होता, पण या 3 वर्षामध्ये राजकारणाकडे आणि राजकीय कर्त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक झालेला आहे, पॉझिटिव्ह झालेला आहे. आणि त्याचं कारण म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब होय. म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामावरती त्या ठिकाणी एक चांगली भूमिका जनतेच्या मनामध्ये आहे आणि जनतेला नक्कीच सांगेल येणाऱ्या निवडणुकीला आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या वतीनं या निवडणुकीला सामोरं जातोय. नक्कीच यापुढची सुद्धा चांगली सेवा करण्यासाठी, याच्यापेक्षा चांगली सेवा करण्यासाठी एक शिवसेना पक्षाच्या पाठीमागे, एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिलेदाराच्या पाठीमागे उभा राहून त्यांना आशीर्वाद देऊन या निवडणुकीमध्ये आपली सेवा करण्याची संधी द्यावी
आणि त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावा हीच विनंती मी